नमस्कार मित्रांनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांतीची सुंदर कथा। येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि त्या निमित्तानंच आज आपण एक कथा घेऊन आलेलो आहोत। पूर्वी सूर्यदेव खूप तेजस्वी आणि कठोर स्वभावाचे होते। त्यांचा पुत्र शनिदेव मात्र शांत आणि संयमी आणि न्यायप्रिय होता। या स्वभावातील फरकामुळे सूर्यदेव आणि शनिदेव एकमेकापासून दूर झाले। पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला अहंकार बाजूला ठेवून शनिदेवाच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि स्वतः शनिदेवाला भेटायला जातो। हा दिवस म्हणजे वैर विसरण्याचा, नातेसंबंध सुधारण्याचा, गोडी वाढवण्याचा दिवस। म्हणूनच आपण म्हणतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। संक्रांती आपल्याला शिकवते की अहंकार सोडून प्रेम, समता आणि आपुलकी जपली तर आयुष्य अधिक सुंदर होते। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर तर करायचंच आहे, परंतु तुम्ही यावर्षी संक्रांतीला कोणत्या प्रकारच्या साड्या घालणार आहात यासुद्धा नक्की सांगा। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर अशा प्रकारच्या नवीन नवीन डिझाईनच्या, तसेच काठपदर असो, पैठणी असो, अशा भरपूर प्रकारच्या साड्यांचे व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत। ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि त्यातील साडी तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी आवडते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। कलरमध्ये सुद्धा भरपूर साड्या आहेत। तसेच संक्रांती स्पेशलमध्ये ब्लॅक कलर स्पेशल साडी मुनिया पैठणीमध्ये सध्या उपलब्ध आहे। सध्या ट्रेंडिंग असलेली मुनिया पैठणी खूप छान प्रकारे चालते आणि ह्यावेळेस साडी कोणत्या कलरची आलेली आहे हे सुद्धा नक्की सांगा। धन्यवाद।